नमस्कार, मी सुरेंद्र पवार, उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर येथे ऑगस्ट 2020 पासून कार्यरत आहेत आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त माननीय जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता व त्याची पूर्वतयारी याचे विशेष आयोजन केलेले आहेत। यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे मी स्वागत करतो। आणि जात प्रमाणपत्र पडताळणी याबद्दल अनेकांना अनेक गैरसमज असतात की फार एक क्लिष्ट प्रक्रिया आहेत आणि तापदायक प्रक्रिया आहेत। तर याबाबतचे आपले जे काही समज आहे ते समजांचं निरासरण करण्याचा एक मी या ठिकाणी आपला प्रयत्न करतो। सर्वप्रथम जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता कोणाला असतं? जे विद्यार्थी 12वी विज्ञान शाखेमध्ये शिकत असून त्यांना पुढे भविष्यात 12वी पास झाल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, ज्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय असो, MBBS असो, BAMS असो किंवा युनानी असो किंवा होमिओपॅथी असो, या सर्व प्रकारच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाला जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते। त्यानंतर अभियांत्रिकीमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्याकरता BE साठी सुद्धा लागतं। त्याच्यानंतर पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेताना वैद्यकीय जात प्रमाणपत्र पडताळण्याची आवश्यकता नसतं, परंतु पॉलिटेक्निक झाल्यानंतर आपल्याला BE सेकंड इयरला जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल त्यावेळेससुद्धा जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असतं। त्याच्यानंतर आर्किटेक्ट यालासुद्धा जात वैधता प्रमाणपत्राची BArch म्हणतो आपण त्यालासुद्धा जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असतं। त्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये B.Pharm झालं, B.Pharmलासुद्धा वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता असतं। त्याच्यानंतर 12वी पास झाल्यानंतर काही व्यावसायिक अभ्यासक्रम जे विज्ञान महाविद्यालयाव्यतिरिक्त इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधित्व प्रवेश घेतात। जसं जर आपण हे केलं की 12वी नंतर कला शाखेचा विद्यार्थी किंवा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी, आर्ट आणि कॉमर्सचा विद्यार्थीसुद्धा LLBला प्रवेश घेतो, त्यालासुद्धा जात प्रमाणपत्र पडताळण्याची गरज असतं। त्याच्यानंतर बॅचलर ऑफ फाईन आर्ट आहेत, या अभ्यासक्रमालासुद्धा जर कोणी प्रवेश घेत असेल तर तिथेसुद्धा जात वैधता प्रमाणपत्र लागतं। म्हणजे राज्य शासनाच्या ज्या काही अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया CET मार्फत होत असेल त्या सर्व अभ्यासक्रमाला जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असतं। हा झाला विद्यार्थ्यांच्या बाबतीतला एक मुद्दा। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा हा येतो की शिक्षणाव्यतिरिक्त पुढे कोणाला गरज पडतं, तर जे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीमध्ये लागतात, आरक्षणाअंतर्गत नोकरीला लागतात। बरेचसे जे विद्यार्थी 12वी विज्ञान शाखेत शिकत असले त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र असतं, परंतु जे विद्यार्थी 12वी विज्ञान शिकलेले नाही, कॉमर्समध्ये होते, आर्ट्समध्ये होते, त्या विद्यार्थ्याकडे जात प्रमाणपत्र पडताळणी केलेले प्रमाणपत्र नसतात। अशा विद्यार्थ्यांना जेव्हा नोकरीला जातात आणि नोकरी लागतात त्यावेळेस त्यांना वैधता प्रमाणपत्राची गरज असतं। त्यामुळे ज्यांना नव्याने नोकरी लागलेली आहे त्यांनी शासन सेवेत रुजू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयात सादर करायचे आहेत। 6 महिन्याच्या आत जर त्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्यांच्या नोकरी जाण्याची शक्यता असते, त्यांना त्यांच्या कार्यालयामार्फत नोटीस दिला जातो आणि 6 महिन्याच्या आत समितीने सुद्धा त्या प्रकरणावर निर्णय देणे गरजेचे आहे। हे नोकरीच्या बाबतीमध्ये झालं। जे नोकरीमध्ये आरक्षणाअंतर्गत पूर्वी लागलेले नाहीत परंतु आता त्यांना पदोन्नती मिळवताना ते आरक्षणामध्ये असेल, एखादी व्यक्ती खुल्या प्रवर्गामध्ये लागला आणि समजा आता त्याची पदोन्नती आहे तर त्या पदोन्नती देण्यापूर्वीसुद्धा त्याला वैधता प्रमाणपत्राची गरज असतं। हे नोकरीच्या विषयात झालं। त्याच्यानंतर तिसरा एक मोठा आपल्याकडे वैधता प्रमाणपत्राचा जो गरज असलेला समूह आहे तो निवडणुका आहेत। आपल्यासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात त्या प्रत्येक निवडणुकीकरिता वैधता प्रमाणपत्राची गरज असतं, आरक्षणाअंतर्गत राखीव मतदारसंघात उभं राहताना। आता राखीव मतदारसंघामध्ये जर विचार केला तर आपण एक ग्रामीण भागातून सुरुवात केली तर सर्वाधिक पहिले येते आपली ग्रामपंचायत, ग्रामपंचायत झाल्यानंतर येतं पंचायत समिती, त्याच्यानंतर आहे जिल्हा परिषद, नगर परिषद, त्याच्यानंतर नगरपंचायत आणि महानगरपालिका। या सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये राखीव प्रवर्गातून उभं राहायचं असेल तर आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रमाणपत्र पाहिजे।
आणि हे प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर 6 महिन्याच्या आत आपल्याला तिथे 6 महिन्याच्या आत आहे, काही ठिकाणी काही निवडणूक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यामध्ये बदल केलेला आहे, तिथे 1 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. आता जवळपास निवडून आल्यानंतर 1 वर्षाच्या आत आपल्याला निवडून जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे झालेले आहेत निवडणुकीच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर इतर काही अजून असे जे प्रकार आहेत की समजा कोणाला पेट्रोल पंप मिळत असेल आरक्षणाअंतर्गत, गॅस एजन्सी मिळत असेल, म्हाडाची घरं आहेत, तर या सर्व बाबीला जो मोठा आर्थिक लाभ आहे त्याच्यासाठी सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र पाहिजेत. ते आरक्षणाअंतर्गत असतात त्याच्यामुळे तिथे पाहिजेत. काही औद्योगिक सहकारी संस्था आहेत, समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या जातात किंवा इतर विभागामार्फत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल राज्य सरकार उपलब्ध करून देतो. त्या ठिकाणी सुद्धा जे कोणी त्या सदस्य असेल त्या औद्योगिक सहकारी संस्थांचे, त्यांनासुद्धा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करणे गरजेचे आहेत. म्हणजे आपण जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता कुणाला म्हटलं तर या सर्व प्रवर्गामध्ये येतात. आणि अभ्यासक्रमाची एकूण जी संख्या आहे ते एकंदरीत 40 असे अभ्यासक्रम आहे राज्य सरकारचे ज्याच्यामध्ये वैधता प्रमाणपत्र पाहिजेत. आता व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये काही विद्यार्थी 12वी विज्ञान शाखेचे आपण बघितले, परंतु ज्यांच्याकडे डिग्री झालीत आर्ट किंवा कॉमर्स किंवा सायन्समध्ये केली, त्यांना पुढे प्रवेश घ्यायचा आहे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये, प्रोफेशनल्स एज्युकेशन्स करायचे, त्यांनासुद्धा जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे. BA झालेला आहे, BCom झालेला आहे विद्यार्थी आणि त्याला आता MBA करायचं आहे किंवा MCA करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनासुद्धा जात वैधता प्रमाणपत्राची गरज पडतो. तर अशा पद्धतीने ज्यांचे कोणाला गरज पडतं अशी ही एकंदरीत आपल्याकडे यादी आहेत. आणि ज्यांना आरक्षणाअंतर्गत लाभ घ्यायचा आहे, आरक्षणाअंतर्गत फायदे घ्यायचे आहेत, त्या सर्वांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करणे गरजेचे आहेत. आता याच्यानंतर पहिला मुद्दा येतो की आपण पूर्वतयारी कशी करावी. पूर्वतयारीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर सर्वाधिक पहिले येतं जातीचे प्रमाणपत्र. जातीचे प्रमाणपत्र अर्जदारांनी कुठे काढावे हा एक सर्वाधिक मोठा संभ्रम असणारा मुद्दा आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे या जिल्ह्याचं डोमॅसाईल आहेत, माझा जन्म या जिल्ह्यात झालेला आहे, माझे वडीलसुद्धा या जिल्ह्यात राहत आहेत, त्याच्यामुळे माझे जातीचे प्रमाणपत्र या जिल्ह्यातून निघावे. परंतु याच्यामध्ये मूलभूत जो मुद्दा आहे आरक्षणाअंतर्गत किंवा जातीचे प्रमाणपत्र काढताना प्रत्येक प्रवर्गनिहाय काही बाबी ठरवलेल्या आहेत. तर अनुसूचित जातीच्या संदर्भामध्ये 10 ऑगस्ट 1950 हा एक मानवी दिनांक दिलेला आहे. 10 ऑगस्ट 1950ला आपले वाडवडील, आजोबा, पणजोबा ज्या ठिकाणी राहत होते, म्हणजे ज्या जिल्ह्यातील त्यांचा अधिवास होता त्या भागामध्ये किंवा ज्या जिल्ह्यातील ज्या भागामध्ये अधिवास होता त्या ठिकाणून आपले जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. आज समजा एक व्यक्ती नागपूरला राहत आहे, परंतु तो मूळचा राहणारा काटोल तालुक्यातील कुठल्या गावचा असेल तर त्याने आपले जातीचे प्रमाणपत्र काटोल तालुक्यात काढायला पाहिजे. समजा नागपूरला आजूबाजूच्या जिल्ह्यातील जवळजवळ 25-30% लोकसंख्या इथे राहतं, त्यांना असं वाटतं की इथून आम्ही नागपूरवरून काढतो, त्यांनी पण तसं करू नये. त्यांनी जो मानवी दिनांक आहे त्या दिनांकाला त्यांचे वाडवडील, आजोबा, पणजोबा ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी जाऊन जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. अनुसूचित जातीच्या बाबतीमध्ये 1950ला जिथे राहत होते तो एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर इतर मागास प्रवर्ग ओबीसीमध्ये जो मानवी दिनांकाचा कालावधी आहे तो 13 ऑक्टोबर 1967 आहे. तर 13 ऑक्टोबर 1967ला त्याचे वाडवडील ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी त्याने आपले जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती आहे त्यांच्यामध्ये 1961 आहेत. 1961ला ज्या ठिकाणी त्यांचा अधिवास होता, ज्या भागामध्ये त्यांचा कायमस्वरूपी अधिवास होता त्या ठिकाणी त्यांनी जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. आणि विशेष मागास प्रवर्ग जो आहे त्यांनासुद्धा 13 ऑक्टोबर 1967चं वास्तव्याची मुदत आहे. या पद्धतीने त्यांनी आपले जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. आता याच्यामध्ये एक मुद्दा असा निर्माण होतो की नागपूरसारख्या मोठ्या शहरामध्ये महानगरपालिका क्षेत्र किंवा एक प्रकारे कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणायला हरकत नाही, या ठिकाणी बाहेरच्या राज्यातील सुद्धा जनता मोठ्या प्रमाणात असतात. उत्तर प्रदेश झालं, बिहार झालं, मध्य प्रदेश, छत्तीसगड किंवा आंध्रा, तेलंगणा, गुजरात या ठिकाणची लोकसंख्या इथे राहतात. त्या व्यक्तींचा पण मुद्दा जातीचे प्रमाणपत्र काढताना निर्माण होतो. ते व्यक्ती कुठल्या तरी मार्गाने जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी काढतात आणि नंतर ते तपासणीला येतात. तर त्या सर्वांना अशी माझी विनंती आहे
की तुमचं जर मी सांगितलेल्या मानवी दिनांकाला वास्तव्य तुमच्या राज्यात असेल, या राज्यात नसेल आणि तुमच्या मूळ राज्यात असेल, तर त्या ठिकाणी आपण आपले जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. आपण तिथे जायचं त्या राज्यामध्ये आणि त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढायचे. ते जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आरक्षणाअंतर्गत लाभ देय ठरणार नाही, परंतु त्या प्रमाणपत्राच्या आधारे तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये तुमचा जो कुठला मूळ राज्य असेल त्या ठिकाणी जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे फायदे घेता येईल. आणि याबरोबर आपण केंद्र सरकारचे जातीचे प्रमाणपत्र त्या राज्यामध्ये काढले तर केंद्र सरकारच्या ज्या काही योजना असतात, जे काही प्रवेश प्रक्रिया किंवा सेवाविषयक बाबी असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा लाभ घेता येईल. म्हणजे मानवी दिनांकाच्या पूर्वी जर काही नागरिक महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये राहत नसेल आणि ते बाहेरच्या राज्यात राहत असेल, त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र काढावे. आणि बाहेरच्या राज्यातील व्यक्तींना या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाअंतर्गत फायदे देय ठरत नाहीत. निवडणुकीमध्ये सुद्धा उभ्या असलेल्या व्यक्तीला निवडणुकीचा सुद्धा फायदा मिळत नाही. विद्यार्थ्यांनासुद्धा जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले असते, जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही आणि त्यालासुद्धा आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. त्यांची सर्व प्रवेश प्रक्रिया ही खुल्या प्रवर्गाअंतर्गत होतो. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जे काही बाहेरचे नागरिक असेल त्या व्यक्तींनी त्याच्या राज्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र काढावे. परंतु अशी एक तरतूद आहे नियमामध्ये, त्याला त्या राज्यातील जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे या राज्यातसुद्धा जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळू शकतात. त्याच्या वडिलाला समजा जातीचे प्रमाणपत्र मिळालेले आहे, मध्य प्रदेशमधला असेल किंवा राजस्थानचा नागरिक असेल, आणि तो जर इथे आपल्याकडे त्यांनी अप्लाय केला सक्षम प्राधिकाऱ्याकडे SDOंकडे की जातीचे प्रमाणपत्रासाठी, तर त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्याला इथले जे सक्षम प्राधिकारी आहे ते जातीचे प्रमाणपत्र देतात. परंतु त्या प्रमाणपत्रावर एक मुद्दा लिहिलेला राहतो की हे प्रमाणपत्र कुठल्याही प्रकारच्या राज्याअंतर्गत लाभासाठी योग्य नाहीत. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा लाभ त्याला मिळेल नाही. त्याचा उद्देश एवढाच असतो की त्या व्यक्तीने त्याचं जे मूळ गाव आहे, मूळ राज्य आहे, तिथे जाऊन त्याला जातीचे प्रमाणपत्र काढण्याचा त्रास होऊ नये, एवढाच त्याच्या मागचा भाग आहे. त्यामुळे त्यांना जर बाहेरच्या राज्यातील व्यक्ती असेल तर त्यांनी आपल्या राज्यामध्ये जावे आणि जातीचे प्रमाणपत्र काढावे. बऱ्याचसा याच्यामध्ये अशा अडचणी येतात आणि अशा प्रकारे लोकांची फसवणूक होतं की जातीचे प्रमाणपत्र काढताना कुठल्या तरी माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात आणि खोटे नाटे कागदपत्र त्याच्यामध्ये सादर करतात. जवळजवळ 30-35 शाळा नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. ज्या 30-35 शाळा आहे की त्या शाळांची मान्यता संपलेली आहेत. त्या शाळा खूप कालांतरापूर्वी 1970, 1960, 1950ला मान्यता रद्द झालेल्या आहेत आणि त्या शाळांचे शाळा सोडल्याचे दाखले प्रस्तावासोबत संलग्न करतात आणि म्हणतात माझे आजोबा या ठिकाणी शिकलेले होते, माझे पणजोबा या ठिकाणी शिकलेले होते, माझे मोठे वडील शिकलेले होते. अशा जवळजवळ 30 ते 35 शाळांची यादी आमच्याकडे आहे आणि त्या शाळांचे दाखले जेव्हा आम्ही तपासतो तेव्हा त्या शाळेचा या व्यक्तीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता, याच्या आजोबाचा, पणजोबाचा किंवा मोठ्या वडिलाचा, आणि यांनी हा चुकीचा दाखला इथे लावलेला असतो. त्याच्यामुळे शेवटी काय होतं, त्याचं जे जातीचं प्रमाणपत्र आहे ते रद्द होतं आणि शेवटी त्याला जो काही लाभ देय ठरतो तो सुद्धा देय ठरत नाही. त्याच्यामुळे चुकीचे कागदपत्राच्या आधारे अर्जदारांनी जातीचे प्रमाणपत्र काढू नये. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र काढताना सर्वाधिक पहिला मुद्दा आहे आपले मानवी दिनांकापूर्वीचे वाडवडिलाचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांनी जातीचे प्रमाणपत्र काढावे. कुठल्याही प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब करून नागपूर जिल्ह्यातच जातीचे प्रमाणपत्र काढून पाहिजे असा अट्टा धरू नये. जवळजवळ मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही एकंदरीत 550 ते 600 अर्ज प्रमाणपत्र ऐवत केलेले आहेत. ऐवत केलेले प्रमाणपत्रामध्ये शेवटी नुकसान जे होतं ते विद्यार्थ्याचं होतं. हा एक मुद्दा आहे. त्याच्यामुळे मानवी दिनांकाचे पुरावे जिथे असेल तिथे काढावे. मानवी दिनांकाचे पुरावे असलेच पाहिजे असं नाही. मानवी दिनांकाचे पुरावे जरी नसले परंतु तुमचं वास्तव्य जर बाजूच्या जिल्ह्यातलं आहे किंवा बाजूच्या राज्यातलं आहे तर त्या ठिकाणून आपण जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. आणि मानवी दिनांकाचे पुरावे नाही म्हणून चुकीचे प्रमाणपत्र किंवा चुकीचे कागदपत्र प्रस्तावाला जोडायला नाही पाहिजे. आता याच्यामध्ये अर्जदाराने जातीचे प्रमाणपत्र काढताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे. काय होतं, सर्व प्रकारची प्रवेश प्रक्रिया ही जी आहे ती तुमची मार्कशीट आणि तुमचा शाळा सोडल्याचा दाखला या आधारे होते. विद्यार्थ्यांनी बहुतांश लक्ष द्या. तर विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला हा तो पहिलीच जेव्हा नाव टाकतो त्या पद्धतीने त्याची 10वीमध्ये गुणपत्रिका बनतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले जातीचे प्रमाणपत्र बनवताना त्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्याचे नाव जे असेल तेच त्यांनी आपल्या जातीच्या दाखल्या काढताना टाकावेत. समजा वडिलाच्या नावाच्या मागे राव लिहिलं असेल तर राव लिहावं. अजून कोणाच्या नावाच्या पुढे यस लिहिलेलं राहतं, वाय लिहिलेलं राहतं. ज्या पद्धतीचं असेल जे स्पेलिंग जातीच्या
दाखल्यावर असायला पाहिजे तेच शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असायला पाहिजे. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढा आहे की शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये नमूद असलेल्या स्पेलिंगप्रमाणे आणि नावाप्रमाणे जातीचा दाखला असायला पाहिजे, त्या पद्धतीने काढावा. नाहीतर चुकीचं जर त्याच्यामध्ये नमूद असेल तर प्रवेशाच्या अंतिम वेळी आपल्याला त्रास होतो. हा झाला स्पेलिंगचा मुद्दा. दुसऱ्यानंतरचा एक मुद्दा आहे जातीचे नाव. आपल्या जातीचे नाव आपल्याला माहीत असतं, त्याचं स्पेलिंग बरोबर आहेत का, त्याचा क्रमांक असतो. राज्य सरकारच्या यादीमध्ये एक प्रत्येक जातीला क्रमांक दिलेला आहे, तो क्रमांक बरोबर आहेत का आणि प्रवर्ग बरोबर आहे का, ह्या तीनही गोष्टी आपण तपासून घ्यायला पाहिजे जातीचे प्रमाणपत्राचा अर्ज भरताना आणि अर्ज भरल्यानंतर आपल्याला जातीचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ह्या दोन्ही वेळेस आपण आपले माहिती तपासून घ्यावी, म्हणजे चुकीचे जातीचे प्रमाणपत्र आपल्याला मिळणार नाही. आता आपण आपला अर्ज भरलेला आहेत, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत 2 शपथपत्र जोडावे लागतात. तर शपथपत्र जोडताना मुख्यत्वे अर्जदारांनी किंवा कोणीही याची नोंद घ्यावी की प्रस्तावासोबत कुठल्याही प्रकारचे जे शपथपत्र आहे हे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर देण्याची अजिबात गरज नाही आहे. हे साध्या कोऱ्या कागदावर द्यावे लागतात. जो कोरा कागद असतो तो नोंदणीकृत असावा. कोरा कागदावर जे काही माहिती लिहायची असेल ती माहिती लिहायची आणि ते आपण सक्षम प्राधिकारी जे असतात त्यांच्याकडे नोंदणीकृत करायची ती माहिती. यासाठी 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर, 200 रुपयाचा स्टॅम्प पेपर याची मुळात अजिबात गरज नाही. ना जातीचे प्रमाणपत्र काढताना गरज आहे आणि ना तर जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरता जेव्हा आपण अर्ज सादर करतो त्यावेळीसुद्धा याची गरज नाही आहे. त्यामुळे अर्जदारांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र याला कुठल्याही प्रकारे स्टॅम्प पेपरची गरज नाही आहे, याची नोंद लक्षात घ्यावी. आणि कुठे जर आपण गेलं तर ते म्हणाले स्टॅम्प पेपर लागेल, तर आपण स्टॅम्प पेपर बिलकुल घेऊ नये. कोऱ्या कागदावर आपण ती जी काही माहिती असेल ती नमूद करावी आणि ती माहिती फक्त नोंदणीकृत करावी सक्षम प्राधिकाऱ्याकडून. एवढीच त्याच्यामध्ये शपथपत्राचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये शपथपत्र 2 असतात, ते विना स्टॅम्प पेपरवर करायचे. पहिलं एक शपथपत्र असतं वंशावळ असतं. वंशावळ शपथपत्र असतं ते नमुना 3मध्ये असतं. वंशावळ म्हणजे आपले पूर्वज, पंजोबा, आजोबा, वडील, त्यांचे भाऊ यांचा त्याच्यामध्ये उल्लेख असायला पाहिजे. म्हणजे आपली पिढी जी असतं वृक्षवेळ त्याप्रमाणे त्याच्यामध्ये उल्लेख असायला पाहिजे. ही झालं एक फॅमिली ट्री याला म्हणतो आपण, ती असायला पाहिजे. त्याच्यानंतरचा एक नमुना 17 असतो. त्यामध्ये जी माहिती दिलेली जातं ती जात प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये असतं. जात प्रमाणपत्र समजा ज्या सक्षम प्राधिकाऱ्याने आपल्याला दिलेले आहे तर जात प्रमाणपत्र या सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त झालेले आहेत, त्याचा क्रमांक असा आहे, त्याचा मी तिथे प्रत्यक्ष जाऊन काढलेली आहे ही बाब असतं. म्हणजे दिलेले जात प्रमाणपत्र हे खरे आहे या संदर्भातली माहिती असतं. त्याच्यामुळे 17 आणि 3 हे 2 शपथपत्र विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असतात. नोकरीच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये अजून एक प्रोफार्मा असतो, नमुना 15अ. 15अ हा जो नमुना आहे हा विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात शिकत आहे असे प्राचार्य त्याच्यावर सही करतात आणि याचा नोंदणी क्रमांक म्हणजे दाखल खारीज क्रमांक हा आहे अशी ती माहिती असतं. याच्यासाठी 15अ हा एक नमुना असतो. त्याच्यानंतर नोकरीला जर कोणी कर्मचारी असेल तर त्यांनी त्याच्यासोबत नियुक्ती प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडायला पाहिजे. त्याचा नमुना 19 आहे. त्याच्यावर त्याचा जो नियुक्ती प्राधिकारी असतो किंवा कार्यालय प्रमुख असतो तो त्याच्यावर स्वाक्षरी करतो आणि हा आरक्षणाअंतर्गत या प्रवर्गात नियुक्त आहे अशी त्याची माहिती असतं आणि तो प्रस्तावासोबत लावा लागतो. निवडणुकीच्या बाबतीमध्ये नमुना 21 असतो. निवडणूक अधिकारी जे कोणी असतात ते निवडणूक अधिकारी हा व्यक्ती या वार्डामध्ये या आरक्षण प्रवर्गामध्ये उभा राहू इच्छित आहे अशा पद्धतीची शिफारस करतो. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक याला विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये प्राचार्य महत्त्वाचे आहेत, त्यांचं एक स्वाक्षरीचं पत्र पाहिजेत, बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणू शकतो आपण. जो व्यक्ती नोकरीला आहेत त्याच्या बाबतीत त्याचा कार्यालय प्रमुख किंवा नियुक्ती प्राधिकारी असतो त्याच्या बाबतीत शिफारस पत्र पाहिजे, याची नियुक्ती आरक्षणाअंतर्गत आहे. आणि तिसरी व्यक्ती निवडणुकीची जी आहे, निवडणुकीची जी व्यक्ती असतं त्याला निवडणूक प्राधिकारी असतो किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी जो कोणी व्यक्ती प्राधिकृत केलेला असतो तो व्यक्ती त्याच्यावर आपल्याला शिफारस करत असतो. हे निवडणुकीकरता उभे आहेत. अशा पद्धतीने अर्जासोबत कागदपत्र जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीला लागतात. त्याच्यानंतर मानवी दिनांकांचे पुराव्याचा मुद्दा येतो, जो एक मोठा मुद्दा आहे आणि सर्वसाधारण लोकांची अडवणूक किंवा फसवणूक याच्यातमुळे होतात. मग मी सांगितलं की मानवी दिनांकाचे पुरावे जिथे तुमचे वाडवडील राहत होते त्या ठिकाणचे असावे. आता मानवी दिनांकाच्या पुराव्यामध्ये अनेक मुद्दे येतात की कुठकुठले कागदपत्र जोडावे. अर्जदाराने प्रस्तावासोबत स्वतःचा जातीचे प्रमाणपत्र आहेत, त्याच्यानंतर 2 शपथपत्र आहेत आणि सक्षम प्राधिकाऱ्यांनी जे सांगितलं शिफारसपत्र ते. त्याच्या व्यतिरिक्त अर्जदारांनी स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला,
त्याच्या वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्या आजोबांनी शिक्षण घेतलं असेल तर त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यानंतर याच्यामध्ये जर मानवी दिनांक होत असेल तर ठीक, नाहीतर महसूलविषयक पुरावे असतात. महसूलविषयक पुराव्यामध्ये अनेक बाबी असतात. प्रत्येक विभागनिहाय किंवा जिल्हानिहाय त्याची वेगवेगळी माहिती असतं, वेगवेगळे हे असतात. परंतु प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर महसूलविषयक पुराव्यामध्ये खरेदी खत असतं. जी कोणी आधी जमीन घेतलेली असेल किंवा विक्री केलेली असते त्याचं खरेदी विक्री खत असतं. त्याच्यामध्ये सुद्धा नाव असतं आणि वास्तव्य असतं. खरेदी खत झाल्यानंतर आपल्याकडे अधिकार अभिलेख असतो, जो आता 7/12 आहे त्याचप्रमाणे अधिकार अभिलेखवर सुद्धा नोंद असतं. त्याच्यानंतर P1 असतं, जमीन बंदोबस्त मिसल असतं, मेंटेनन्स खसरा असतं, शहरातील नागरिकाकरता महानगरपालिकेमध्ये जमाबंदी असतं, आखीव पत्रिका असतं, ग्रामीण भागामध्ये टॅक्स असेसमेंट म्हणजे कर आकारणी रजिस्टर असतं, जन्मनोंद दाखला असतं किंवा जन्मनोंद जिथे कोतवाल पंजी म्हणतं जन्माची नोंद असतं, महानगरपालिकेचे जन्मनोंद प्रमाणपत्र असतं. याच्या व्यतिरिक्त पूर्वी ज्या काही लसी देण्यात येत होत्या त्याचंसुद्धा रजिस्टर भेटतं ग्रामीण भागामध्ये नगरपालिका किंवा ग्रामपंचायतमध्ये. तर आपल्याला जे व्हॅक्सिन दिलं जातं त्याच्यासुद्धा नोंदी असायच्या. म्हणजे ह्या झाल्या आरोग्यविषयक नोंदी. अशा पद्धतीने अनेक सारे कागदपत्र असतं ज्याच्यावर आपली जात नमूद असेल, कोर्टाने एखादी नोटीस दिलेला असेल, नागपूरसारख्या शहरामध्ये NITचे काही लीज आहेत त्याचेसुद्धा कागदपत्र असतात, कॉर्पोरेशनच्या लीज आहेत त्याचेसुद्धा कागदपत्र असतात, किंवा आपण कधी एखादी वेळ इलेक्ट्रिक घेतलेलं असतं जुनं त्याच्यावरसुद्धा आपलं नाव असतं किंवा वास्तव्य असतं. तर जी कागदपत्रं द्यायची आहे ती 2 दृष्टिकोनातून द्यायला पाहिजे. पहिला दृष्टिकोन आहे वास्तव्याचा, मानवी दिनांकापासूनचा वास्तव्य, आणि दुसरा आहे जातीचा. आता जातीचा उल्लेख हा पूर्वीच्या कागदावर आढळायचा, पण आजच्या कागदावर जातीचा उल्लेख नसतो. त्याच्यामुळे सर्वसामान्य जातीच्या याच्यामध्ये मानवी दिनांकापूर्वीचीच जातीत नमूद असली पाहिजे असा कोणी आग्रह धरत नाही. परंतु वास्तव्य हे त्याचं त्यापूर्वीपासूनचं असायला पाहिजे, हा एक मुद्दा आहे. आणि या व्यतिरिक्तही कोणाकडे पुरावे नसेल तर त्यांनी आपलं सरळ लिहून द्यायचं की माझ्याकडे या पुराव्याव्यतिरिक्त काहीही पुरावे नाही, असं जर अर्जदाराने लिहून दिलं किंवा तो समितीसमक्ष आला आणि जेव्हा आमचं हे झालं की याच्याकडे या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही आहेत आणि सहमती झाली की तो या जिल्ह्याचा नागरिक आहेत, या जिल्ह्यातच त्याचं कुटुंब राहतं आणि ते समाधानकारक वाटलं तर तेव्हा त्याला वैधता प्रमाणपत्र निर्गमित होतं. आणि काही जर संशयास्पद प्रकरण असेल तर आमच्याकडे दक्षता पथक असतात, पोलीस दक्षता पथक. इथे पोलीस उपअधीक्षक असतात, पोलीस निरीक्षक असतात. ते त्याची गृहचौकशी करतात आणि गृहचौकशी करून त्यांच्या अहवालाच्या आधारे मग समिती परत त्याची सुनावणी होतं गरज पडली तर, आणि त्याच्यावर निर्णय दिले जातात. परंतु यामध्ये काय होतं, काही व्यक्ती काय करतात, म्हणजे मागचा काही दिवसाचा जो अनुभव आहे, मानवी दिनांकाचे पुरावे नाही आहेत म्हणून ते खोटे कागदपत्र तयार करतात. बाहेर त्यांना सांगितलं जातं की खोटे कागदपत्र आपण द्या, म्हणजे मानवी दिनांकाचे हे कागद द्या, या शाळेचा दाखला जोडा, आणि त्यामध्ये त्यांची फसवणूक होतं. आणि ते त्या जातीने खरे पण असतात तरीही त्यांना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करता येत नाहीत. कारण काही न्यायालयीन आदेश आहे ज्याच्यामध्ये लेखी पुराव्याला अतिशय महत्त्व दिलं आहे. आणि लेखी पुरावे जर अर्जदाराने खोटे सादर केले तर त्याचा फायदा अर्जदार माहीत आहे की तो त्या जातीचा आहे, त्याचं वास्तव्य इथलं आहे, परंतु त्याने कागदपत्र जर आपल्याकडे खोटे सादर केले तर नाईलाजास्तव त्याच्या याच्यावर निर्णय हा नकारात्मक घ्यावा लागतो. त्यामुळे मी या माध्यमातून नम्र निवेदन करतो आपणा सर्वांनी की आपणाकडे कागद नसेल तर चालेल, परंतु आपण खोटे कागदपत्र कुठल्याही प्रकारच्या दबावाला किंवा फसवणुकीला प्रतिसाद देऊन सादर करू नये. जात प्रमाणपत्र काढताना व जात वैधता प्रमाणपत्राला प्रस्ताव सादर करताना दोन्ही ठिकाणी आपण काढू नये. यामुळे काय होतं, अर्जदार खरा आहेत, त्याची जात खरी आहे, त्याचे वास्तव्य या जिल्ह्यातले आहेत मानवी दिनांकापूर्वीचे, परंतु त्याने कागदपत्रच खोटे सादर केले. आजोबांचा शाळा सोडलेला दाखला दिला 1950 पूर्वीचा, 1967 पूर्वीचा, तर त्याला नाईलाजास्तव समितीने त्याचे प्रमाणपत्र हे अवैध ठरविलं जातं. जात त्याची खरी आहे, त्याचं वास्तव्य आहे, तरी त्याला फायदा देय ठरत नाही. त्यामुळे याबाबतीत ही दक्षता अर्जदाराने बाळगावी की कुठल्याही प्रकारचे खोटे कागदपत्र प्रस्तावाला जोडू नये. या व्यतिरिक्त दुसरा मुद्दा असा असतो की प्रस्तावासोबत सादर करावयाची जी वैधता प्रमाणपत्राची सध्याची कारवाई आहे ते CCVIS एक सॉफ्टवेअर आहेत. आमचं जे जात प्रमाणपत्र पडताळण्याचं नियंत्रण आहे राज्य सरकारच्या वतीने, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्यामार्फत चालविलं जातं पुणे येथून. आणि एक सॉफ्टवेअर आहे CCVIS, त्या अंतर्गत बार्टी जरी लिहिलं तरी ते गुगलवर येतात, तिथे जाऊन आपला अर्ज भरायचा असतो. अर्ज भरताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपलं एक रजिस्ट्रेशन करायचं असतं
रजिस्ट्रेशन करताना बरेचदा काय करतात विद्यार्थी, कुठल्या तरी कॅफेमध्ये जातात, नेट कॅफेमध्ये, आणि त्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पाडतात. प्रत्येकाकडेच लॅपटॉप किंवा मोबाईल पाहिजे तो उपलब्ध नसेल, त्यांनी निश्चितच त्यांचं सहाय्य घ्यावं. परंतु नेट कॅफे किंवा यांचं सहाय्य घेताना त्या ठिकाणी बाळगावयाची दक्षता अशी आहे की जे रजिस्ट्रेशन करायचं आहेत आपल्या अर्जाचं, ते त्यांनी आपल्या नावाने करावं आणि त्याच्यामध्ये मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी ही जी आहे ती त्यांनी आपली स्वतःची द्यावी. काय होतं, हे सर्व करस्पॉन्डन्स जे आहे तो नेट कॅफेवाला तिथेच तोच टाकतो, बनवतो, मोबाईल क्रमांक आणि आय डी त्याचं देतो. त्याच्यामुळे समितीच्या वतीने होणारं जे करस्पॉन्डन्स असतं ते त्याच्याशी होतं आणि त्याच्याशी झाल्यामुळे ते आपल्याला आमच्याकडून प्रमाणपत्र निर्गमित झालं आहेत का, त्याच्यामध्ये त्रुटी आहेत का हे सुद्धा कळत नाही आणि आपण विनाकारण मग इकडे तिकडे परत फिरतो, माझ्या प्रमाण प्रकरणाचं काय झालं. त्याच्यामुळे अर्जदारांनी नेट कॅफेमध्ये जाताना त्याची आय डी आणि मोबाईल आणि पासवर्ड ह्या तीनही गोष्टी, आय डी आणि मोबाईल क्रमांक ह्या स्वतःचा द्यायचा आणि जो काही पासवर्ड असेल त्या आय डीचा तयार केलेला तो आपण आपल्याकडे लिहून ठेवायला पाहिजेत आणि आय डीसुद्धा लिहून ठेवायला पाहिजेत. आता आय डी क्रिएट झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्ज भरताना जे काही फी असतात त्या फीची रक्कम ठरलेली आहे तेवढीच फी भरावं लागतं. विद्यार्थ्यांसाठी ही 100 रुपये आहेत. नोकरीमध्ये त्याचे 2 प्रकार आहेत. जे पहिलेपासून नोकरीत आहे त्याचे 500 रुपये, पहिलेपासून नोकरीत आहे त्यांचे 500 रुपये आहेत आणि नव्याने नोकरी लागलेले त्यांचे 300 रुपये आहेत आणि निवडणूक विषयक सर्व सर्व प्रकरणामध्ये 500 रुपये आहेत आणि इतरचं सुद्धा शुल्क हे 500 रुपये आहेत. त्या पद्धतीने आपल्याला शुल्क भरावं लागतं, ते सुद्धा ऑनलाईन भरावं लागतं. ते भरल्यानंतर अर्जामध्ये आवश्यक ती माहिती आहे, आपलं नाव गाव पत्ता, त्याच्यानंतर आपल्या वडिलांचं शिक्षण कुठे झालं, आपण कुठे शिक्षण घेतलं, मूळ गाव काय, ही सर्व माहिती भरल्यानंतर त्याच्यामध्ये कागदपत्र अपलोड करायची आहेत. आता कागदपत्र अपलोड करताना काय अडचण येतात, काही विद्यार्थी अतिशय कमी कागदपत्र अपलोड करतात. आपला जातीचा दाखला अपलोड करतात, अजून 1-2 कागदपत्र अपलोड करतात आणि प्रस्ताव कार्यालयात देताना त्याच्यासोबत संपूर्ण कागदपत्र देतात. तर या ठिकाणी अर्जदारांनी विशेषतः काळजी अशी घ्यायची आहे की जेव्हा आपण कागदपत्र अपलोड करतो ऑनलाईन त्यावेळेस आपल्याकडे पूर्वतयारी म्हणून सर्व प्रकारचे कागदपत्र असायला पाहिजेत. त्यामध्ये पहिला जो कागद आहे तो आपले जातीचे मूळ प्रमाणपत्र असायला पाहिजेत. दुसरा जो कागद आहे शपथपत्र 3 आणि शपथपत्र 17 हे मूळ असायला पाहिजेत. चौथा जो कागद आहे प्राचार्यांनी शिफारस केलेलं पत्र म्हणजे फॉर्म नंबर 15A असायला पाहिजेत. हे 4 हे बेसिक कागदपत्र आहेत जे प्रस्तावासोबत असणे गरजेचे आहेत. त्याच्यानंतर अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यानंतर त्याच्या वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला असायला पाहिजे. प्रत्येकाचेच वडील शिक्षित आहे असं गृहीत धरता येत नाही. जर वडील अशिक्षित असेल तर वडील अशिक्षित असल्याबाबतचं शपथपत्र त्याने प्रस्तावासोबत अपलोड करणे गरजेचं आहे. वडिलांनंतर झाले आजोबा आहेत, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, आजोबा, मोठे वडील, आत्या, जे कोणी व्यक्ती आपल्या जातीच्या दाव्याच्या अनुषंगाने पुरावे म्हणून सिद्ध करण्यास मदत करू शकतात त्यांचे आपण दाखले जोडायला हरकत नाही. परंतु ते वडिलाकडील असावे, आईकडील नातेवाईक त्या ठिकाणी नको. त्याच्यानंतर जे महसूलविषयक पुरावे सांगितले ते सुद्धा पुरावे असे खरेदी खत आहेत, त्याच्यानंतर 7/12 आहेत, जमीनबंद मिसल आहेत, P1 आहे, P2 आहे, हे फेरफार आहेत. हे सर्व कागदपत्र जेवढे काही जास्तीत जास्त कागदपत्र असेल तेवढे आपण अपलोड करायला पाहिजे. हे कागदपत्र अपलोड केल्यानंतर त्याच्याशी अर्जदाराच्या वडिलाशी आणि आजोबाशी लिंक लागायला पाहिजे. कारण आपण समजा चुलत आजोबाच्या नावे शेती असेल किंवा चुलत आजोबाच्या नावे खरेदी विक्री खत असेल तर ते खरेदी विक्री खत माझ्या चुलत आजोबाचं आहे असं सांगणारं काहीतरी डॉक्युमेंट असायला पाहिजे. म्हणजे एखाद्याचं मृत्यू प्रमाणपत्र त्याच्यावरचं तुमच्या आजोबाचं नाव आणि तुमच्या चुलत आजोबाचं नाव आणि त्या दोघांचे वडील एकच आहे हे लक्षात येईल अशा पद्धतीचे लिंक डॉक्युमेंटसुद्धा प्रॉपर त्याच्यामध्ये अपलोड करायला पाहिजे. हे सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर त्याचं प्रिंटआउट काढणे आणि प्रिंटआउट काढून मग जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात जमा करायला पाहिजेत. हा प्रस्ताव जमा करताना आपल्यासोबत जे काही मूळ कागदपत्र आहेत ते सुद्धा तिथे घेऊन यायला पाहिजेत. म्हणजे त्यावेळेस ते तपासून त्याची आपल्याला पावती दिली जातं. हे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज जे आहे सकाळी 10:30 ते संध्याकाळी 4:30पर्यंत टोकन वाटप होतात आणि जवळजवळ 5:45-6:15पर्यंत अर्ज घेतले जातात. म्हणजे कार्यालयीन वेळेत पूर्ण वेळ घेतले जातात आणि एका दिवशी जवळजवळ आजच्या स्थितीमध्ये 100 ते 125 विद्यार्थी आमच्याकडे अर्ज सादर करतात.
जे विद्यार्थी आता 11वीमध्ये आहेत त्यांनी आता अर्ज सादर करण्याची गरज नाही आहे, जे 11वी विज्ञान महाविद्यालयामध्ये आहे. परंतु जे विद्यार्थी 12वी विज्ञानमध्ये आता शिकत आहेत 22-23मध्ये आणि मार्च 23मध्ये 12वीची परीक्षा देणार, मार्च 23च्या पुढे CET, नीट, JEE ह्या परीक्षा देणार, त्या अर्जदार विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही 30 नोव्हेंबर 2022 आहेत. आणि या मुदतीपर्यंत अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अतिशय कमी असतात आणि रिझल्ट लागल्यानंतर मग जेव्हा ते CETचे अर्ज भरतात त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की जात वैधता प्रमाणपत्र आपल्याला सादर करणे गरजेचे आहेत, तेव्हा ते आमच्याकडे धावपळ करतात. त्याच्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला असं निवेदन करायचं आहे की जे विद्यार्थी 12वी विज्ञान शाखेमध्ये आता शिकत आहेत त्यांनी आपले अर्ज महाविद्यालयामार्फत कार्यालयात सादर करावे, म्हणजे कुठल्याही प्रकारची पुढे धावपळ होणार नाही. कारण काही अर्जावर 1 महिन्याच्या आत निर्णय दिला जातो, 2 महिन्याच्या आत निर्णय दिला जातो, परंतु काही जे अर्ज असतात, काही नामसादृश्य जाती असतात किंवा काहीचं वास्तव्य हे आहे हे स्पष्ट होत नाहीत, म्हणजे कागदपत्राच्या आधारे स्पष्ट होत नाही, त्याच्याबाबत संशय असतो. असे जे जातीचे दावे आहे ते दक्षता पथकाला द्यावं लागतं. पोलीस दक्षता पथक तपासणी करतो, त्यांच्याकडून तपासणी आल्यानंतर पूर्ण जिल्ह्याकरता एक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपअधीक्षक असतो आणि त्यांच्याकडे जी प्रकरणं जाणाऱ्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात असतात, त्याच्यामुळे त्याला थोडा जास्त कालावधी लागतो. तर आमच्याकडे खूप आधी जर आपला असा संशयास्पद अर्ज आला तर आम्ही त्याला व्यवस्थित तपासणी होऊन मुदतीत आम्हाला जो निर्णय देता येईल, जो काही सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल. कारण काय होतं, आमचा निर्णय जर तुम्हाला मिळाला त्यामुळे तुमचा फायदा असा होऊ शकतो की तुमचा अर्ज जर नाकारला गेला आणि आम्ही दिलेल्या निर्णयामुळे जर तुमचं समाधान झालं किंवा माझा जाती दावा यांनी फेटाळलेला आहे आणि दिलेले कारणं हे बरोबर आहे, तर तुम्ही जो आरक्षणाअंतर्गत फायदा घेण्याचा प्रयत्न करता तो सोडून द्याल आणि इतर म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये अर्ज भरणार. किंवा होऊ शकतं की तपासणीअंती असं आढळून आलं की तो अर्जदार बाहेरच्या राज्यातील आहे, तर त्याला आरक्षणाअंतर्गत या राज्यात फायदे देय नाही, तो सुद्धा या राज्यात आरक्षण घेण्याचा फायदा सोडून देईल आणि जनरल कॅटेगरीमध्ये प्रवेश घेईल. समजा या दोघांनी असं केलं की आमच्याकडे जातीचा दावा विलंबाने टाकला, आमचा निर्णय लागायचा आहे आणि त्याची ॲडमिशन झाली, तात्पुरती त्याला कंडिशनल ॲडमिशन दिली सक्षम प्राधिकाऱ्यांनी आणि काही दिवसांनी आमचा निर्णय जेव्हा ऐवज होतो तर तेव्हा त्याचा प्रवेश रद्द होतो. त्याचे शिक्षणाचं 6 महिने 1 वर्ष झालेलं असतं, त्याच्यावरचा त्याचा खर्च झालेला असतं आणि ते जे नियंत्रण मंडळ असतं प्रवेश ते त्याला वैधता प्रमाणपत्र मागतं. वैधता प्रमाणपत्र नसेल तर तू जनरल कॅटेगरीमध्ये ॲडमिशन कर, अशा प्रकारची प्रोव्हिजन नाही. पण काही वर्ग करतात रिक्त जागा असल्यास आणि त्याची सर्व फी भरावं लागतं आणि त्याची फी भरण्याची जर त्यावेळेस पात्रता नसेल, तेवढी सक्षमता नसेल, आर्थिकदृष्ट्या तो दुर्बळ असेल तर त्याचं वर्षसुद्धा वाया जातं आणि जो काही खर्च केला तोसुद्धा वाया जातो. त्यामुळे सर्वजणांनी मुदतीत जर दावे टाकले तर समितीकडून मुदतीत त्यांना निर्णय दिले जाऊ शकतात. त्यामुळे अर्जदारांनी सुद्धा याची दखल घ्यावी, पालकांनी घ्यावी, त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य आहे यांनीसुद्धा याची नोंद घ्यावी की जे विद्यार्थी आपल्याकडे आरक्षणाअंतर्गत प्रवेशित आहे त्यांनी आरक्षणाअंतर्गत प्रवेश असल्यामुळे त्यांचे जाती दावे, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे दावे मुदतीमध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर होईल याची त्यांनी दक्षता घ्यावी. त्यांचं ते कर्तव्याचा भाग आहे. सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आम्ही सूचना पण दिलेल्या आहे की आपण जिल्ह्यातील नोडल अधिकारी नेमावा आणि नोडल अधिकाऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अर्ज आमच्याकडे सादर करावे. कारण प्रत्येक अर्ज घेऊन विद्यार्थ्याला येण्याची गरजसुद्धा नाही आहे. शाळेमध्ये जेवढे काही विज्ञान महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये जेवढे काही अर्ज प्राप्त होईल महिन्यातून एकदा, ती महिन्यातून एकदा अर्ज आमच्याकडे आणून देऊ शकता किंवा 15 दिवसाच्या 15 दिवस आणू शकता. कारण विद्यार्थ्यांनीच आपला अर्ज घेऊन यावा अशी कुठलीही अट नाही आहे, परंतु शाळांकडून प्रतिसाद थोडा कमी मिळतो आणि काही मागच्या काही वर्षापासून विद्यार्थीच अर्ज घेऊन येतो. तरी शाळांनीसुद्धा याची दखल घ्यावी. त्यांनी आपल्याकडे ज्या सूचना दिलेल्या नोडल अधिकारी नियुक्तीच्या त्या माध्यमातून नोडल अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्याच्या माध्यमातून अर्ज जमा करायला पाहिजेत. या व्यतिरिक्त जे जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत ऑनलाईन असल्यामुळे समजा तुम्ही अर्ज सादर केला, कागदपत्र दिलेत, तर त्याच्यानंतरचा जो एक मुद्दा निर्माण होतो की पुढचं करस्पॉन्डन्स काय. त्याचा पुढचा करस्पॉन्डन्स जो असतो, पुढचा पत्रव्यवहार असतो. अर्जदार आमच्याकडे जो काही अर्ज सादर करतो त्यावेळेस त्याच्या अर्जावर पत्ता असतो, त्याच्यावर मोबाईल क्रमांक असतो आणि त्याच्यावर ईमेल क्रमांक नमूद असतो. त्यांनी जो पत्रव्यवहाराचा पत्ता दिलेला असतो त्या अनुषंगाने त्याला कार्यालयामार्फत जे काही असतं त्या अनुषंगाने त्याला पत्रव्यवहार केला जातो. समजा त्यांनी अर्ज सादर केला, तो तपासला गेल्यानंतर जात वैधता पडताळणी समितीमध्ये 3 अधिकारी असतात, एक अध्यक्ष असतात
ते अतिरिक्त जिल्हाधिकारी निवड श्रेणी असतात. त्याच्यानंतर मी एक उपायुक्त असतो सदस्य म्हणून, आणि सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त असतात. तर तिन्ही अधिकारी तपासतात. ज्या काही त्रुट्या निघालेल्या असेल त्या अर्जदाराला त्रुट्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ईमेल जातात, ईमेल आणि SMS जातो. तो ईमेल आणि जो SMS आहे तो त्याच्या मोबाईलवर जातो. त्याच्यामुळे मी काही वेळापूर्वी आपणाला जे सांगितलं की आपण अर्ज सादर करताना आपला ईमेल किंवा आपला जो मोबाईल क्रमांक अचूक असावा आणि आपला असावा, तो यासाठी आहे की आमच्याकडून जी त्रुटी कळवलेली आहे ती तुम्हाला कळेल आणि तुम्ही त्याची मुदतीत पूर्तता करेल. एकदा त्रुटी कळवल्यानंतर आपण त्याची पूर्तता करताना ऑनलाईन कागदपत्र अपलोड करायला पाहिजेत. ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करावी. ते शक्य नसेल होत तर आपण जो कागद अपलोड करत आहे किंवा ज्याची मागणी केलेली आहे तो प्रत्यक्ष आपण कार्यालयातसुद्धा सादर करू शकतो. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये जे मागणी केली असतात प्रामुख्याने मानवी दिनांकाचे पुरावे असतात, किंवा काही अर्जदार आमच्याकडे अर्ज सादर करताना जे नोंदणीकृत शपथपत्र असतात त्याच्यावर आपली स्वाक्षरी विसरतात, त्याच्यावर स्वाक्षरीच केल्या जात नाही. त्याच्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीकडे अर्ज सादर करताना सक्षम त्या जे नोंदणीकृत शपथपत्र असतं त्याच्यावर अर्जदाराच्या पालकाची सही झालेली आहे किंवा नाही ते तपासून बघावे. आणि जे नोंदणीकृत शपथपत्र करतो त्यांची पण सही कधीकधी सुटतात. तर ह्या दोनही बाबी झाल्या आहे का बघावे आणि त्याच्यानंतरच ते सादर करावे. त्याच्यानंतर जे शपथपत्रामध्ये माहिती असतं 17 नंबरच्या, त्याच्यामध्ये जो तुमच्या शपथपत्राचा क्रमांक असतो तो चुकीचा असतो. त्याच्यामुळे तो चुकीचा राहणार नाही याची आपण खात्री करून घ्यायला पाहिजे. तो जर अचूक असला तर बरोबर, तो चुकीचा असेल तर आपण सुधारित करायला पाहिजे आणि सुधारित शपथपत्र आपण अपलोड करायला पाहिजे किंवा कार्यालयात सादर करायला पाहिजे. मानवी दिनांकाचे पुरावे नसेल तर त्याचीसुद्धा मागणी केली जातात. आणि मानवी दिनांकाचे पुरावे जे काही असं समजून चला की आपल्या आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखलाच जर लावला, परंतु आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला लावताना आपण तो हायस्कूलचा लावला असेल, तर जर प्राथमिक शाळेचा लावला तर किमान 10 ते 15 वर्ष आधी आपला मानवी दिनांक होतो आणि तो फायद्याचा होतो. अशा वेळेस विद्यार्थ्यांना मानवी दिनांकाचा पुरावा म्हणून आजोबांचा दाखला प्राथमिक शाळेचा मागितलं जातं. काही वेळा असा संशय येतो की सर्वजण एका गावामध्ये राहतात आणि मानवी दिनांकाचा पुरावा कुठला तरी एखाद्या बाहेरच्या गावाचा जोडतो. त्यावेळेस असं वाटतं की त्या गावाशी त्याचा गावसंबंध आहे का. अशा वेळेस त्याला त्या शाळेचा गोषवारा मागितला जातो, दाखल खरेदी रजिस्टरचा. तो सुद्धा त्याने सादर करणे आवश्यक आहे. नियमामधली प्रोव्हिजन आहेत. त्याच्यानुसार त्याच्या आजोबाचा शाळा सोडल्याच्या दाखल्याचा गोषवारा त्यांनी सादर करावा. त्यामुळे काय समितीची जी आहे खात्री पटतं की नाही हा नागरिक या गावामध्ये राहत होता, आता तिथे राहत नसेल आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रकरणावर निर्णय दिले जातात. दुसरा एक मुद्दा आता आहे रक्तनात्याअंतर्गत. 17 नोव्हेंबर 2017मध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीचे जे नियम आहे त्याच्यामध्ये सुधारणा झाली आणि रक्तनात्याअंतर्गत अपूर्वा निचवळे एक नागपूर उच्च न्यायालयाचं प्रकरण होतं, त्या अनुषंगाने निर्णय दिला आहे की रक्तनात्याअंतर्गत जर एखाद्याने जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले असेल तर त्याच्याकडून मानवी दिनांकाचे पुरावे मागू नये. आणि त्याच प्रकारच्या अधिसूचनेला धरून राज्य सरकारने नियमामध्ये सुद्धा तसा बदल केलेला आहे. तर यामध्ये अर्ज सादर करताना काही त्रुट्या अशा राहतात रक्तनाते संदर्भात. अर्जदार वैधता प्रमाणपत्र नातेवाईकाचे जोडतात, काकाचे समजा त्यांनी जोडले आहेत. आता काकाच्या प्रमाणपत्र हे जे काका आहे ते त्याच्या वडिलाशी त्याचं काय नातं याचं लिंक असायला पाहिजे. त्यामुळे काकाचे जे जात वैधता प्रमाणपत्र जर प्रस्तावाला संलग्न केलेले असेल तर काकाचा शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा सादर करायला पाहिजे. काकाचा शाळा सोडल्याचा दाखला सादर केले तर याच्या वडिलाच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील आजोबाचे नाव आणि काकाच्या दाखल्यावरील आजोबांचे नाव हे दोनही एकच असल्यामुळे त्यांची लिंक लागेल. किंवा कोणी इतर नातेवाईक असो, चुलत भाऊ असेल, चुलत बहीण असेल, तर त्यांचे वडील आणि यांच्या वडिलाचं काय नातेसंबंध आहे या बाबतीतली लिंक लावण्यासाठी ज्या चुलत भावाचे जात वैधता प्रमाणपत्र जोडलेले आहे त्या चुलत भावाच्या वडिलाचं म्हणजे काकाचं किंवा मोठ्या वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला जोडणे गरजेचं आहे. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्याची पूर्तता होत नाही. रक्तनात्यामध्ये प्रस्ताव सादर केला, माझ्या चुलत बहिणीला वैधता प्रमाणपत्र दिलेले आहे आणि आता मला देत नाही असा एक लोकांचा आरोप असतो किंवा ती समस्या असतं. तर तिची जर पूर्तता करायची आहे तर रक्तनात्याअंतर्गत दावे सादर करताना म्हणजे चुलत बहिणीला चुलत भावाला दिले आहे तर त्यांच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला जोडावा. म्हणजे समितीतील अधिकाऱ्यांनाही कळेल, कर्मचाऱ्यांनाही कळेल की हे यांचे नातेसंबंध काय आहेत आणि तो दावा तात्काळ आम्हाला मंजूर करता येईल. रक्तनात्याअंतर्गत दावे दाखल केल्यानंतर तपासणीनंतर 15 दिवस ते वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातात
आणि 15 दिवसामध्ये त्यांच्या जाती दाव्याबद्दल कुणाचाही आक्षेप न आल्यास त्याला जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केले जातात. म्हणजे तपासणीनंतर 15 दिवसाचा कालावधी लागतो. सर्व जातीचे वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव हे कार्यालयाला जे प्राप्त होतात त्याच्यात क्रमनिहाय तपासले जातात आणि क्रमनिहाय तपासून मग त्याच्यावर निर्णय घेतले जातो. अनेकदा असा गैरसमज होतो की बाहेरच्या त्रयस्थ व्यक्तीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा कुठलाही संबंध नसताना सुद्धा लोक त्यांच्या आहारी जातात आणि पैशाची देवाणघेवाण करतात. अशा कुठल्याही प्रकाराला बळी पडू नये. सर्व ही प्रक्रिया ट्रान्सपरन्स आहेत आणि कुठल्याही प्रकारची माहिती वेबसाईटवर उपलब्ध असतात. त्यानंतर एक दुसरा जो मुद्दा असतो, जे काही कागदपत्रे आपण प्रस्तावासोबत कार्यालयात सादर करतात ती सर्व कागदपत्रे साक्षांकित असणे गरजेचे आहेत. परंतु आपण कागदपत्रे काय होतं, बरेचसा एक 2015-16ला एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये असा उल्लेख आहे की स्वसाक्षांकित कागदपत्रे या कामासाठी चालतील आणि तो स्वसाक्षांकनाचा जो शासन निर्णय इतका लोकांमध्ये प्रचलित झालेला आहे की कुठल्याही शासकीय कामकाजासाठी कागदपत्रे हे स्वसाक्षांकित चालतात असा एक सर्वत्र समज झालेला आहे. तो समज एकदम ग्रामीण भागातल्या शेवटल्या गावापर्यंत, शेवटल्या टोकापर्यंत पोचलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं त्या स्वसाक्षांकनाच्या GRमध्ये, जिथे कायद्याने लिहिलेलं आहेत, ज्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की जे पुरावे सादर करावयाचे जे साक्षांकित नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी साक्षांकित कागदपत्रेच लागेल. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी ही कायद्याने निश्चित केलेली आहे. 1 सप्टेंबर 2012चा हा कायदा आहे. त्याच्यामुळे तिथे जे कागदपत्र द्यावयाचे आहे ते कागदपत्र साक्षांकित देणे गरजेचे आहेत. आपण ज्या भागातून येतात, ज्या गावातून येतात, ज्या वार्डातून येतात त्या ठिकाणी जे कोणी सक्षम प्राधिकारी असेल त्यांच्यामार्फत आपण ते कागदपत्र साक्षांकित करून कार्यालयात यायला पाहिजे. नाहीतर कागदपत्रे साक्षांकित नाही, मग बाहेर कुठेतरी आपण ते साक्षांकित करायचे आणि त्या व्यक्तीला नको ते पैसे द्यायचे, हा प्रकार घडणार नाही. त्यामुळे सर्व व्यक्तींना अशी या ठिकाणी माझी विनंती आहे की कागदपत्रे सादर करणाऱ्यांना सुद्धा आपण साक्षांकित करावे. या ठिकाणी मी शेवटी परत आपणास सांगतो की अर्जदारांनी मानवी दिनांकाचे पुरावे, ज्या ठिकाणचं त्याचं वास्तव्य आहे, त्याच्या वाडवडिलांचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढावे आणि तिथे सादर करावे. समजा वास्तव्य मानवी दिनांकाचं आहे आणि पुरावे नाही आहे तरी चालेल, परंतु कुठल्याही प्रकारच्या खोट्या कागदपत्राचा जमा करून कोणाच्याही माध्यमातून प्रस्तावासोबत जोडू नये आणि जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र काढू नये. आणि कुठल्याही प्रमाणपत्र प्रस्ताव सादर केल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये, जास्तीत जास्त 5 महिन्यापर्यंतची मर्यादा आहेत, त्या मर्यादेच्या आत प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा प्रयत्न केला जातो. एखादी प्रमाणपत्र जर संशयास्पद असेल, जास्तीचे कागदपत्र लागत असेल, नामसदृश्य जातीचा फायदा घेत असेल, त्याला थोडा जास्त कालावधी लागतो. आणि जेव्हा विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होतं, आता हा जो पिरियड आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाचा प्रवेशाचा आहे, यावेळेस मोठ्या प्रमाणात अर्ज येतात, त्यावेळेस थोडा विलंब होतो. नाहीतर 1 महिन्याच्या आत किंवा 2 महिन्याच्या आत जास्तीत जास्त वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा समिती प्रयत्न करतं. धन्यवाद सर. अतिशय जिव्हाळ्याचा सगळ्यांचा हा विषय आहे आणि अनेक प्रश्न आहेत. काही प्रश्न आम्हाला ऑनलाईन आलेले आहेत. एक प्रश्न मी ऑनलाईन जे आला आहे, कोणाचा प्रश्न आहे का? कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? हो, मी विजय राऊत. हां, बोला राऊत. माझा आवाज येत आहे? हो, येतोय. बोला. पवार साहेबांसाठी माझा एक प्रश्न आहे. हां. हॅलो. वडिलांची जात पडताळणी झाली असल्यावर वैधता प्रमाणपत्र त्यांना मिळाल्यावर तीच प्रक्रिया विद्यार्थ्यांना म्हणजे पाल्याला पण करावी लागणे गरजेचे आहे का? आपला प्रश्न अतिशय चांगला आहे आणि अनेक लोकांना माहितीसाठी पण योग्य आहे. थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं होतं रक्तनात्याअंतर्गत प्रकरणे आणि या अनुषंगाने मी एक पार्श्वभूमी सांगतो. माधुरी पाटील वर्सेस राज्य सरकार याच्यामध्ये असं आहे, प्रत्येक प्रमाणपत्र हे स्वतंत्र प्रमाणपत्र म्हणून पडताळणी करायची आहेत. आता वडिलाला वैधता प्रमाणपत्र मिळालेले आहे, आता त्यांचा एक मुलगा आहे समजा, त्याला जर वैधता प्रमाणपत्र पाहिजे असेल तर त्यांनीसुद्धा आपले जातीचे प्रमाणपत्र काढावे. जातीचे प्रमाणपत्र काढून जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करावा आणि आवश्यक पुराव्यासह सादर करावा. आता याच्यात आवश्यक पुराव्यामध्ये थोडीफार मर्यादा आहे, ते मी तुम्हाला सांगतो. 17 नोव्हेंबर 2017मध्ये रक्तनात्याअंतर्गत जर त्याच्या वडिलाला जर वैधता प्रमाणपत्र मिळाले असेल
तर त्यांनी त्या अनुषंगाने वैधता प्रमाणपत्र सादर करताना वडिलाचे वैधता प्रमाणपत्र सादर केले तर त्याला मानवी दिनांकाचे पुरावे सादर करण्याची बाध्यता करण्याची गरज नाही असा एक सुधारणा झालेली आहे. परंतु समितीची खात्री पटली नाही तर आवश्यक पुरावे मागता येईल. म्हणजे वडिलाला जर जात वैधता प्रमाणपत्र मिळाले असेल आणि त्याच्या मुलाला जर जातीचे वैधता प्रमाणपत्र पाहिजे असेल तर त्यांनी सर्व प्रक्रिया करणे गरजेचे आहेत. आणखी कोणाला प्रश्न आहे? परंतु सर हॅलो. माझा हॅलो. सर असा होता. हॅलो सर. हां बोला राऊत. सर बोला ऐकायला येत आहे राऊत तुमचं. बोला. ते मुलांना पण नाही का 1950 किंवा 1955 अगोदरच्या जातीच्या दाखल्या संदर्भात पुरावा मागतात समिती. कधी काळी तो उपलब्ध होत नाही. वडिलांच्या केसला तो असतो प्रकरणाला लागलेला, त्या बेसिसवरच त्यांना वैधता प्रमाणपत्र दिलं जाते. पण मुलाच्या वेळेस त्यांच्याकडे तो उपलब्ध झाला नाही 1956 किंवा 1950 अगोदरचा पुरावा. तर त्या वडिलांच्या वैधता प्रमाणपत्राच्या बेसिसवर त्याला पण वैधता प्रमाणपत्र द्यायला पाहिजे. नाही, या संदर्भात आपला मुद्दा बरोबर आहे. रक्तनात्याअंतर्गत त्याला वैधता प्रमाणपत्र वडिलाला जर प्राप्त झालेले असेल तर त्याच्या अंतर्गत दिले जातात. म्हणजे त्यांनी 1950चं देण्याची गरजच नाही आणि 1950 मोजूनच असं दिल्या जात नाही. 50, 55, 60पर्यंत आपण रिलॅक्सेशनमध्ये देतो. त्याच्याकडे जर वडिलाचे वैधता प्रमाणपत्र असेल आणि रक्तनात्याअंतर्गत त्याचा दावा असेल तर आपण त्या अनुषंगाने वैधता प्रमाणपत्र निर्गमित करतो. समिती त्याच्या अंतर्गत निर्णय घेतात. हा दुसरा प्रश्न. ठीक. धन्यवाद राऊत साहेब. धन्यवाद. हॅलो. हां बोला मॅडम. सर छान माहिती सांगितली. विषय फार जिव्हाळ्याचा आहे हा, कारण प्रत्येकाला हा विषय समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. पण माझा म्हणजे प्रश्न नाही आहे सर, पण माझं एक असं सबमिशन आहे. असं समजा की जनरली ही जात पडताळणी प्रक्रिया ही खूप क्लिष्ट आहे. त्यात आता आपण वेबसाईट आणि SMS पर्यंतचा प्रवास केलेला आहे. परंतु याही पुढे जाऊन ती आणखी ट्रान्सपॅरंट करण्यासाठी चॅटबोट किंवा इंटरॅक्टिव्ह पद्धतीने, डिजिटली पण इंटरॅक्टिव्ह पद्धतीने, की समजा एखाद्या व्यक्तीचं नाही आहे ते कागदपत्र तर त्याला आपण ते कन्वे केलं पाहिजे तेव्हा, म्हणजे त्याचा आणि आपला वेळ जो आहे तो वाचेल. असं काही करता आलं तर सर तेवढी एक सबमिशन होतं सर. मॅडम, मागील वर्षापासूनच म्हणजे 2020 पासूनच सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं आहेत आणि आजही ते माझ्या दृष्टिकोनातून प्राथमिक बेसवर आहे, म्हणजे प्रायमरी लेवलवरच आहेत. चॅटबोर्ड असायला पाहिजे आणि माझा पण सारखा पाठपुरावा असतो की हे अपग्रेड करायला पाहिजे, याच्यामध्ये आवश्यक ते सूचना असायला पाहिजे आणि त्याचा फायदा शेवटी जनतेला होईल. अद्याप तरी झालेलं नाही आहे, पण पुढे भविष्यात होईल त्या ज्या काही आवश्यक सुविधा आहेत म्हणजे चॅटबोर्ड वगैरे. परंतु माझ्या स्तरावर आम्ही कार्यालयामध्ये दोन्ही पद्धतीने करतो. अर्जदार जेव्हा अर्ज घेऊन येतो त्यावेळेस पण आम्ही त्यांना सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तिथे फ्लेक्स लावलेले आहेत आवश्यक ते, म्हणजे ज्या काही जात प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अनुषंगाने ज्या काही गरजा असेल किंवा जे काही प्रश्न निर्माण होतात त्या सर्व प्रश्नाचे समाधान करण्यासाठी आवश्यक ती माहिती तिथे दिलेली आहे. आणि अर्ज घेताना सुद्धा आम्ही एक त्रुटीपत्रक ठेवलेलं आहे की कुठले कागदपत्र असायला पाहिजेत, कुठले कागदपत्र आपण याच्यासोबत जोडले पाहिजे. या व्यतिरिक्त लोक पूर्तता करतात, काही जणांकडे नसतात. बऱ्यापैकी पालक काय करतात, कमी कागदपत्र असताना अर्ज घेऊन घ्या म्हटलं तर घेतल्या जातो. काही म्हणतात की नको, तो परिपूर्ण देतात. त्या लोकांनी परिपूर्ण आणून देतात, ते परत जातात दुसऱ्या दिवशी किंवा जेव्हा शक्य असेल तेव्हा आणतात, ते परिपूर्ण अर्ज घेतले जातात. पण आजच्या स्थितीमध्ये चार्टबोर्ड नाही आहे. आपली चांगली सूचना आहे, याचा पाठपुरावा माझ्या स्तरावर पण चालू आहे आणि आता याचा संदर्भ देऊन मी सुद्धा आमचे जे कोणी याचे समन्वयक आहेत बार्टी महासंचालक यांनासुद्धा ते कळवतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणखी मी प्रश्नच म्हणता येईल. काय होतं सर की जात पडताळणी हा जिव्हाळ्याचा विषय असा आहे की त्यावरून लोकशाही प्रक्रियेत भाग घेतात. कोणी निवडून येतो, कोणी विद्यार्थी म्हणून कोणी नोकरी लागतं. तर ही जी प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये बरेचदा काही जे अँटी सोशल एलिमेंट आहेत ते चुकीचे डॉक्युमेंट्स करून, म्हणजे त्या माणसाची सर्व्हिस पूर्ण झाल्यावर किंवा संपताना तो एखाद्या होतकरून माणसाची जागा अडवून बसतो. असे गैरप्रकार बरेच जात पडताळणीच्या खोटे जात पडताळणी प्रमाणपत्र वगैरे अशा बातम्या किंवा अशा पद्धतीचं शासन याच्यात आपण एक वाचतोय. सर या बाबतीत पण CVC कडनं काहीतरी लिगल ॲक्शन किंवा अन्य अपेक्षित आहे सर, म्हणजे असं वाटतंय.
याच्यामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी अंतर्गत जर ते खोटे ठरले तर त्याच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये असं आहे की आम्हाला जर त्याचे कागदपत्र त्यांनी चुकीचे लावले आहे तर JMFCकडे जातं. म्हणजे जे प्रथम दंडाधिकारी असतात त्यांच्याकडे आम्हाला तक्रार दाखल करावं लागतं आणि तक्रार दाखल करून तिथे त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊन ती प्रक्रिया चालतं. ती आम्ही काही गुन्हे दाखल केलेले आहेत, JMFCकडे तक्रारी दिलेल्या आहे, परंतु दीर्घ प्रक्रिया चालतं आणि अद्यापही त्याच्यातून असं आउटपुट मिळालेलं नाही आहेत आम्हाला. पण JMFCकडे आम्ही ते गुन्हे दाखल करतो जर खोटे कागदपत्र असेल. आणि बहुतांश काय होतं विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये घडतं, विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये घडल्यानंतर असा मुद्दा निर्माण होतो 12वीत झालेला आहेत आणि आताच जर याला आपण इकडे त्याच्या विरोधात तक्रार केली तर त्याचं शैक्षणिक सर्व जे काही आहे ते पण नुकसान होतं. याच्यामध्ये नियमातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्याच्या अंतर्गत चुकीचे प्रमाणपत्र काढलेले असेल आणि असं सिद्ध झालं असेल तर त्याला 2 महिने ते 2 वर्षाचा कारावास आहेत आणि 2000 ते 20,000पर्यंत दंडसुद्धा आहेत. म्हणजे नियमातील तरतुदीनुसार याच्यावर सुद्धा कारवाई सुरू असतं. सर, एक ऑनलाईन प्रश्न आलेला आहे किंवा ही सर्व प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन का होऊ शकत नाही किंवा शासनच जन्मासोबत ही सेवा कशी बहाल करू शकेल याबाबत सकारात्मक विचार का होत नाही? हा प्रश्न अतिशय चांगला आहे, परंतु हा प्रश्न तसा शासन स्तरावरचा आहे. परंतु एक मुद्दा आहे, जन्माच्या अनुषंगाने जात वैधता प्रमाणपत्र म्हणण्यापेक्षा मध्यंतरी एक चर्चा होती की कौटुंबिक जसं आपलं राशन कार्ड असतं, म्हणजे जन्माबरोबर जात प्रमाणपत्र देणं थोडं अवघड होईल, म्हणजे अजून आपल्याला तिथपर्यंत जायला वेळ लागेल. परंतु ज्या पद्धतीचं कुटुंब प्रमाणपत्र आपलं राशन कार्ड असतं कुटुंबाचं, एका कुटुंबाचं, आणि दुसरं कोणी छोटं बाळ झालं, नातू झाला किंवा कोणाचं मुलाचं लग्न झालं की जी सून असतं तिचंसुद्धा नाव त्याच्यावर चढवलं जातं. तर या पद्धतीने जात प्रमाणपत्राचे कुटुंब प्रमाणपत्राच्या फॉर्मॅटमध्ये हे निश्चित करण्यात येईल. अनेकदा याच्यावर विचार होतो, परंतु एक जे सुप्रीम कोर्टामधलं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की प्रत्येक जात प्रमाणपत्र हे वेगळं ग्राह्य धरून ते तपासावं. त्याच्यामध्ये मुद्दा निर्माण होतो. परंतु त्यावर हे करून सुधारणा करून कुटुंब जात प्रमाणपत्र म्हणजे अर्जदाराचे आजोबा किंवा वडील ह्या जातीचे आहे, मग त्याचा मुलगा, मग त्याचे नातू त्याच्यामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे. त्यांच्या सुना ह्या वेगळ्या राहू शकतात, परंतु नातू हे त्या जातीचे असू शकतात. शासन स्तरावर याच्यावर विचारसरणं झालेली आहेत, बरेचदा बार्टी स्तरावर पण याच्यावर चर्चा झालेली आहे, परंतु अद्याप ती काही अंतिम स्वरूपामध्ये आलेली नाही आहे. हे निश्चित व्हायला पाहिजेत. धन्यवाद सर. हा विषय तसा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहेच आणि जेवढे काही प्रश्नकर्ते होते त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो. वाटल्यास या विषयावर आणखी आपल्याला काही चिंतन असेल, काही प्रश्न असेल तर आपण थेट पवार साहेबांना विचारू शकता. आमच्याही मार्फत आम्ही त्यांना हे प्रश्न उपलब्ध करून देऊ शकतो. तर जे श्रोते आमचे ऐकत आहेत त्यांनी काही प्रश्न असतील तर त्यांनी त्यांचे विचारावे. तुर्तास आपला आजचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सरांच्या परवानगीने संपवतो आहे आणि आपले सर खूप खूप आभार. आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर आपला अमूल्य वेळ दिला आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला. धन्यवाद सर. थँक्यू.